नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त झणझणीत कोल्हापुरी ठेचा बनवणार आहोत। आणि सध्या ओल्या लाल मिरच्या बाजारामध्ये भरपूर उपलब्ध आहेत आणि हे ठेचा एकदा जर करून ठेवलं तर वर्षभर आरामात राहते आणि करायलाही सोपे आहे। चला तर मग बघूया आपण आता याची कृती। त्यासाठी मी एक पाव किलो ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 मध्यम आकाराचे लिंब लागणार आहेत आपल्याला आणि 2 छोटे लसणाचे गड्डे लागणार आहेत आणि 1-1.5 चमचा आपल्याला जिरा लागणार आहे आणि चवीपुरता मीठ लागणार आहे। आता सर्वप्रथम ओल्या लाल मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि आपल्याला कोरडं करून घ्यायचे आहेत। मिरच्यांचे देठ आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि मिरच्यांचा ओलसरपणा अजिबात आपल्याला राहू द्यायचं नाही आहे। आता हे देठ मी सर्व काढून घेतलेले आहेत आणि अगदी कोरडे आहेत मिरच्या, अजिबात पाण्याचा अंश या मिरच्यांमध्ये आपल्याला ठेवायचा नाही आहे। मिरच्या मी 1 दिवस आधीच धुवून स्वच्छ कोरडे करून घेतलेले आहेत। आता ओल्या लाल मिरच्या आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। त्यासाठी मी छोटे छोटे आधी तुकडे करून घेणार आहे, म्हणजे मिक्सरला पटकन मिरच्या बारीक होतात। मिरच्यांचे सर्व आता तुकडे मी करून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि खूप जास्त बारीक वाटायचं नाही, थोडंसं जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे। मिरच्या वाटताना आता आपल्याला 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि 1 ते 1.5 चमचा मी आता जिरा टाकणार आहे आणि चवीपुरता मीठ टाकायचं आहे। अंदाजे 1-2 चमचे मीठ टाकलेलं आहे। आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे, थोडं जाडसरच असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे, अगदी बारीक नाही वाटायचं आहे। ठेचासाठी मी 2 लिंबाचा रस काढून ठेवलेला आहे। आता वाटून घेतलेलं मिश्रण तेलावर छान परतून घ्यायचं आहे। अंदाजे 4 मोठे चमचे मी तेल टाकलेलं आहे। आता हे मिश्रण मी टाकून घेत आहे। मी थोडं प्रमाण करत आहे म्हणून तेल थोडं कमी घेतलेलं आहे। जर तुम्हाला वर्षभरासाठी ठेवायचं असेल तर तेलाचं प्रमाण थोडं जास्त घ्या। आणि आता आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत ओल्या लाल मिरच्यांमधला पूर्ण मॉइश्चर जात नाही तोपर्यंत आपल्याला हे सतत परतून घ्यायचं आहे। आणि गॅसची फ्लेम मी लोच ठेवलेली आहे। फक्त हे पूर्ण मॉइश्चर आपल्याला सर्व आटून घ्यायचं आहे आणि ओलसरपणा जर राहिला तर मग ठेचा आपला लवकर खराब होऊ शकतो। मिश्रण आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता हे थोडं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आता आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे। 2 लिंबांचा रस मी टाकलेला आहे। आता हे आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं मस्त झणझणीत कोल्हापुरी ठेचा बनवून रेडी आहे। ओल्या लाल मिरच्यांचा आता सीझन आहे, त्यामुळे हे ठेचा आपण बनवू शकतो आणि हे ठेचा फ्रीजमध्ये वर्षभर आरामात राहते, अजिबात खराब होत नाही, कारण आपण पूर्ण मॉइश्चर आटून घेतलेलं आहे। आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।